मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग। इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, गॉसिपचा तडका, ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस। आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे। आपण पाहणार आहोत रणवीर सिंगच्या फॅन्सची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण आज धुरंधर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय। तर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या रिलेशनशिप बद्दल मौन राखलं होतं, पण आता रश्मिकाने लग्नाबद्दल थेट सांगितलंय। ती काय म्हणाली सांगते। बिग बॉस 19चा 3 महिन्यांचा प्रवास संपला असून रविवारी ग्रँड फिनाले होणार आहे। बघूया बिग बॉसची ट्रॉफी कोण उचलेल। ऐशने जबरदस्त मधले खास फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत। चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। रणवीर सिंगच्या चाहत्यांना त्याच्या नवीन सिनेमाची खूप अपेक्षा आहे। बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या सिनेमांमधून त्याने आपला अभिनय सिद्ध केला, तरी काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाहीत। त्याचा धुरंधर हा सिनेमा आज थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्याची ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे। या सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमधून 3.67 कोटी रुपये कमावले असून 44,987 तिकिटे विकली गेली आहेत। सिनेमात अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांसारखे प्रमुख कलाकार आहेत। हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं सांगितलं जातंय, ज्यामुळे चित्रपटाभोवती वाद निर्माण झालेत। चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि ॲडव्हान्स बुकिंगद्वारे आगामी 2 दिवसात अजून मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आहेत। दोघांच्या नात्याबद्दल अनेक अंदाज सुरू असतानाच आता त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती अधिकृतरित्या समोर आली आहे। विजय देवरकोंडाच्या टीमनेही या एंगेजमेंटची पुष्टी केली आहे। गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेले हे जोडपे आता 2026च्या फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे। मात्र या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना रश्मिकाने थोडं गूढ उत्तर दिलंय। तिने म्हटलंय, ना मी लग्नाची पुष्टी करणार ना मी नकार देणार, योग्य वेळी आल्यावर आम्ही स्वतः सांगू। या उत्तरानंतर त्यांच्या विवाहाच्या चर्चांना अजूनच वेग आलाय। रश्मिकाने पूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं असता स्पष्ट सांगितलं होतं, हो मी विजयशीच लग्न करेन। त्या वक्तव्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती। आता लग्नाकडे संपूर्ण साऊथ आणि बॉलिवूडची नजर लागली आहे। काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने स्वतःच्या नावापुढे नवऱ्याचे नाव हटवल्याने त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना चालना मिळाली होती। दिव्या हिने उद्योगातील श्रीमंत पुरुष भूषण कुमार सोबत लग्न केलं होतं। अलीकडेच झालेल्या आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये दिव्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली। एका नेटकऱ्याने विचारलं की बॉलिवूडमध्ये अस्वस्थ वातावरण असूनही मानसिक आरोग्याची काळजी कशी ठेवतेस। यावर दिव्याने उत्तर दिलं, मला असं वाटतं की बॉलिवूड ही अशी जागा आहे जिथे तुमच्या आजूबाजूला अनेक मगरी आहेत, त्यामुळे आपल्याला यातून मार्ग काढावा लागतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं। कामासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकावा लागत असेल तर काम मिळालं नाही तरी काही हरकत नाही। दिव्याच्या या वक्तव्यामुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे। बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे। गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे, पण ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी यावर काहीही भाष्य केलं नाही। सध्या ऐश्वर्या राय सौदी अरेबियात रेड सी फिल्म फेस्टिवलसाठी उपस्थित आहे। या कार्यक्रमात तिने ब्लॅक बॉडी फिटेड सॅटिन गाऊन घातला होता आणि एमरेल्ड डायमंड नेकलेस परिधान केला। तिचा लुक पूर्णपणे बदललेला दिसून आला, वजनही कमी झालंय। परदेश प्रवासात ऐश्वर्या आराध्या बच्चन सोबत दिसली नाही, कारण ती नेहमी मुलीसोबत प्रवास करते। गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या समस्या असल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चाही रंगत आहेत, पण बच्चन कुटुंबाकडून यावर कोणतेही स्पष्ट भाष्य आलेले नाही। यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे। मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओकने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत। या फोटोमध्ये गिरिजाचा साधा पण आकर्षक लुक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। गिरिजा ओक आधीच एका मुलाखतीच्या क्लिपमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती। त्या मुलाखतीत तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि लगेचच इंटरनेटवर ही निळ्या रंगाची साडी घालणारी अभिनेत्री कोण अशी चर्चा सुरू झाली होती। रातोरात गिरिजा नॅशनल क्रश म्हणून चर्चेत आली आणि देशभरातील लोकांनी तिला डायरेक्ट मेसेज पाठवायला सुरुवात केली। आता गिरिजाने समुद्रकिनारी केलेल्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे।
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये गिरिजाचा ग्लॅमरस आणि सौम्य अंदाज स्पष्टपणे दिसतोय, ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विन दोघातली ही तुटेना या मालिकेतून सध्या प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिला महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024 हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते तेजश्रीचा सन्मान करण्यात आला. या विशेष प्रसंगी तेजश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणं, यश अपयशाची चिंता न करता, न थकता, न डगमगता, कारण प्रत्येक दिवस काहीतरी नवीन देऊन जातो. तिने महाराष्ट्र शासनाचे आणि पुरस्कार समितीचे मनापासून आभारही मानले आहेत. सलमान खानच्या रियालिटी शो बिग बॉस 19चा ग्रँड फिनाले जवळ येत आहे. अंतिम फेरीपूर्वीच विजेत्यांच्या ट्रॉफीचा पहिला लुक समोर आला असून टॉप 5 फायनलिस्ट अमाल मलिक, फरहाना भट, प्रणित मोरे, तानिया मित्तल आणि गौरव खन्ना हे ट्रॉफीला पाहून आनंदी होताना दिसले. या वर्षाच्या ट्रॉफीमध्ये एक नवीन डिझाईन आहे. हिऱ्यांनी सजवलेली चमकदार चांदीची क्रॉस हँड ट्रॉफी, जी एकदम आश्चर्यकारक आहे. मात्र शो मधील नाट्य अजून संपलेलं नाही. आठवड्याच्या मध्यात झालेल्या एलिमिनेशन टास्कमध्ये मालती चहर शो मधून बाहेर पडली, ज्यामुळे तिचा मित्र प्रणित मोरे दुःखी झाला. मालतीने वाईल्ड कार्ड एंट्री करून शो मध्ये रंग भरला होता, पण कमी मतांमुळे ती ट्रॉफीच्या शर्यतीत टिकू शकली नाही. सर्वांच्या नजरा आता टॉप 5 फायनलिस्टवर आहेत. बिग बॉस 19चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता होणार आहे. हिऱ्यांच्या ट्रॉफीच्या चमकाने कोणाचं भाग्य उचलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आजच्या शो मध्ये एवढंच. परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी.